हॅलो, या ठिकाणी नगरसेवक मनोज गांगवे त्यांच्यासह त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या तसंच शिवसेनेचे माजी प्रमुख हरिभाऊ बकाल यांचा प्रवेश होतोय. जोरदार टाळ्यांमधून त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय हरिभाऊ बकाल पाटील यांचाही ते आज भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहेत. त्यांचं भारतीय जनता पार्टीचा मनोज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक बार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय श्रीराम. भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि तुमच्या सोबत बरेच कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, काय सांगाल त्या बद्दल? नक्कीच आज माझे सर्व सहकारी आणि सर्व समोर राशी समोर सोबती पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची विचारधारा घेऊन चाललेल्या एकदम मोठ्या पक्षामध्ये आज आम्ही प्रवेश केलेला आहे. असं आम्हाला किती लोक तुमच्यासोबत, किती कार्यकर्ते? शेकडो कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. महिला कोणत्या पर्वामधून तुमची तयारी चालू आहे आता सध्याला? प्रभाग क्रमांक 25 श्रीरामनगर चिकलठाणा आहे. काय विकास मुद्दे घेऊन तुम्ही मैदानात उतरणार? नक्कीच गेल्या 5 वर्षामध्ये जेव्हा 2015 ते 2020पर्यंत मी त्यावेळेस वार्डात बरेच विकास कामं केलेली आहेत. त्यानंतर 5 वर्ष प्रशासक असतानासुद्धा आम्ही वार्डातले तेवढा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज एक विकसित संकल्प घेऊन जाणाऱ्या मोठ्या पक्षामध्ये आज आम्ही प्रवेश केलेला आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रभागाचा सुद्धा विकास करण्याचा आमचा मानस आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्याच तोंडावर तुम्ही ठाकरे गटाला भाजपमध्ये प्रवेश केला. तुम्हाला उमेदवारीचं काय आश्वासन दिलं आहे का पक्षश्रेष्ठीने? आश्वासन वगैरे काही दिलेलं नाही आहे, परंतु पक्षाची जबाबदारी दिली नाही. मला दिसत नाही ना रे. कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार यांना? कार्यकर्त्यांना हेच सांगेल की आज आपण प्रवेश केलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला भारतीय जनता पक्ष कसा 1 नंबरला राहील प्रत्येक प्रभागामध्ये, आपल्या सर्व कार्यकर्त्यांकडून, युवकांकडून भारतीय जनता पार्टीचं काम आपण प्रामाणिकपणे करावं अशी सर्वांना माझी विनंती. धन्यवाद.